आजकाल बाहेर खूप गरमी झालेली आहे आणि या गरमीमुळे सगळेजण हैराण झाले आहेत. आणि या गरमीमध्ये वेट लॉस रुटीन फॉलो करणं जरा कठीणच जातं. आणि म्हणूनच या गरमीमध्ये तुम्ही वेट लॉस सोप्या पद्धतीने कसा करू शकाल आणि त्याच्यासाठी एक सिंपल इन्फ्युज्ड वॉटर तुम्ही कसं बनवू शकता आणि त्याच्यामुळे कसा वेट लॉस करू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हे काय आहे, हे कसं बनवायचं, ही सगळी इन्फॉर्मेशन समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे आणि मी हॅपीनेस लाईफस्टाईल वापरून आपल्या मनासारखं जीवन कसं जगता येईल याचं कोचिंग करत असते. आणि त्या संदर्भात काही टिप्ससुद्धा या चॅनलवर, स्मिता निराळे या चॅनलवर तुमच्याबरोबर शेअर करत असते. तुम्हाला या टिप्स युजफुल वाटत असतील, याच्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला असेल तर नक्की या व्हिडिओजना लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. कारण वेट लॉस हा सुद्धा एक आपल्या जीवनाचा भाग आहे. कारण वजन जास्त असेल तर आपल्याला मनासारखं जीवन जगता येत नाही. आणि म्हणूनच एक हॅपीनेस लाईफस्टाईल फॉलो करून आपण आपल्या मनासारखं जीवन कसं जगू शकतो हे आपण या व्हिडिओजमध्ये पाहत असतो. आणि त्याच्यापैकीच आज एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि ते म्हणजे इन्फ्युज्ड वॉटर. आता सकाळी उठल्या उठल्या तुम्ही कोमट पाणी तर पितच असाल. ही टिप मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये शेअर केलेली आहे. पण आता याच्याही पुढे जाऊन पाण्यामध्ये आणखी काही आपण ॲड करून ते पाणी आणखी युजफुल कसं बनवू शकतो हे आज आपण बघणार आहोत. आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी एक शेअर करणार आहे त्या रेसिपीमुळे आत्ताच्या गरमीमध्ये सुद्धा त्याचा तुम्हाला बेनिफिट होणार आहे. बॉडी हीट कमी होणार आहे, प्लस वेट लॉस सुद्धा होणार आहे. हे ड्रिंक कसं बनवायचं आहे, हे इन्फ्युज्ड वॉटर कसं बनवायचं आहे, अगदी सोपं आहे. आपल्या सगळ्या टिप्स अगदी सोप्या असतात, त्याप्रमाणे ही टिपसुद्धा अगदी सोपी आहे. आदल्या दिवशी रात्री 1 लिटर पाण्यामध्ये 1 टेबलस्पून बडीशोप टाकायची आहे. आणि ही बडीशोप त्या पाण्यामध्ये ॲड करायच्या आधी थोडीशी क्रश करा, थोडीशी ठेचून घ्या आणि मग ती त्या पाण्यामध्ये ॲड करा. आणि त्याच्याबरोबरच एक 8-10 पुदिन्याची पानं त्या पाण्यामध्ये ॲड करा. आणि हे पाणी असंच रात्रभर राहू द्या. त्या सगळ्या गोष्टी म्हणजे बडीशोप आणि मिंट म्हणजेच पुदिन्याची पानं त्या पाण्यामध्ये रात्रभर राहू द्या. ते पाणी त्या पुदिन्याच्या पानांनी आणि बडीशोपमुळे इन्फ्यूज होते. असं रात्रभर ठेवल्यामुळे बडीशोपच्या सगळ्या क्वालिटीज त्या पाण्यामध्ये उतरतील आणि पुदिन्याच्या सुद्धा सगळ्या क्वालिटीज त्या पाण्यामध्ये उतरतील. आणि हे पाणी तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी गाळायचं आहे आणि प्यायचं आहे. ऑफकोर्स 1 लिटर सगळं पाणी तुम्ही एका वेळेला पिऊ शकणारच नाही. सकाळी प्यायचं आणि मग दिवसभर ते तुम्ही थोडं थोडं पिऊ शकता. हे इन्फ्युज्ड वॉटर तुम्हाला डेली प्यायचं आहे या ॲटलिस्ट गरमीमध्ये. या गरमीमध्ये तुम्हाला याचा वेट लॉसमध्ये खूप चांगला बेनिफिट होणार आहे. कारण याच्यामध्ये आहे काय, बडीशोप आणि पुदिना आणि माणी. पाण्यामुळे अर्थात डिटॉक्स होतं, बॉडी क्लीन होते, इंटरनली क्लीन होते. प्लस बडीशोपमुळे डायजेशन इम्प्रूव्ह होतं, ब्लोटिंगसारखे प्रॉब्लेम्स होत नाही, ॲसिडिटी होत नाही. आणि पुदिन्यामुळे सुद्धा हेच बेनिफिट्स होतात. डायजेशन इम्प्रूव्ह होतं आणि पोटाचे विकार होत नाहीत. गरमीमुळे जे काही पोटाचे विकार जास्त करून होत असतात ते होत नाहीत. आणि एकूणच डायजेशन चांगलं झाल्यामुळे, अन्नाचं पचन चांगलं झाल्यामुळे, पोटामध्ये ॲसिडिटी न झाल्यामुळे अन्नाचं डायजेशन चांगलं होतं आणि ब्लोटिंग होत नाही, बॉडी डिटॉक्स होते. आणि या सगळ्या फायद्यांमुळे वेट लॉस व्हायला लागतो. अगदी एफर्टलेसली वेट लॉस व्हायला लागतो. तुम्ही सुद्धा हे इन्फ्युज्ड वॉटर ट्राय करून बघा. ॲटलिस्ट 1 महिना तरी हे इन्फ्युज्ड वॉटर तुम्ही घ्या. आणि तुमचा काय एक्सपिरियन्स आहे, तुमच्या वजनामध्ये काही फरक पडला का, हे कमेंटमध्ये 1 महिन्यानंतर येऊन या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की शेअर करा. वेट लॉसमध्ये डाएटिंग, एक्सरसाइज या गोष्टी असतातच, प्लस पॉझिटिव्ह माइंडसेटसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट नसेल तर त्या डाएटिंग आणि एक्सरसाइजला तेवढं यश येत नाही, वेट लॉस कंप्लीट होत नाही.
टेम्पररी होतो आणि पुन्हा तो रिव्हर्स होतो. याच्यासाठी आपला माइंडसेटसुद्धा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही हॅपी राहा, हेल्दी राहा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.